मित्रांनो नमस्कार. मी आता आलेलो आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी या ठिकाणी आणि या राहुरीमध्ये राहुरी तालुक्यात डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये आता कामगारांनी देखील त्यांची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर काय भूमिका आहे त्यांची आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. जाऊयात आपण त्यांच्याकडे. नमस्कार. काय आपण आता सध्या कारखान्याच्या संदर्भात आपल्या कामगारांचे काही प्रश्न आहेत, तर काय प्रश्न आहेत? आता कारखान्याची निवडणूक होऊ आहे. ह्या निवडणुकीमध्ये आमच्या कामगाराचे 138 कोटीच्या आसपास रक्कम थकीत आहे आणि त्या मिळण्याकरता आता जे पॅनल या ठिकाणी उभा आहेत त्या प्रत्येक पॅनलचे ते सर्वस्वर्गीय पॅनलचे प्रमुख आहेत आणि प्रत्येक पॅनलच्या प्रमुख यांच्याशी संपर्क साधला आहे. त्यामध्ये राजू शेट्टी असतील, अरुणराव धुमाळ असतील, अरुण साहेब असतील, तिन्ही पॅनलच्या प्रमुखाशी आम्ही चर्चा केली. त्यांना एक पत्र दिलं आहे. कारण आमचा बुधवारी कामगाराचा मेळावा आम्ही 21 तारखेला आयोजित केला आहे आणि त्या मेळाव्यामध्ये आमची अशी इच्छा आहे की जे मंडळ सध्या कारखान्यात उभा आहेत, ठीक आहे, त्यांनी कारखाना चालू करावा, त्याबद्दल त्यांना शुभेच्छा राहतील. आमच्या चालू केल्यानंतर कामगार सभासद सगळ्यांचं त्या ठिकाणी भर होणार आहे. बरोबर. त्याचबरोबर कामगाराकरता आपण काय करणार आहे ते देखील त्यांचं काय विजन आहे त्याकरता आम्ही त्याला आमंत्रित केलं आहे. आमची एवढीच इच्छा आहे की कामगाराचे जे थकरी रक्कम आहेत ते आपण कशा पद्धतीने देणार, आपण नाम्यामध्ये ते नमूद करणार, कशा पद्धतीने पेड करणार. ज्याप्रमाणे आपण जिल्हा बँकेचे पैसे देणार आहात, काय अडचण नाही, इतर देखील तुम्हाला काम करायचे आहेत, परंतु कामगाराबाबत कुणीही आतापर्यंत काही बोलवलं नाही, कोणी देखील सांगितलं नाही की कामगाराची रक्कम थकीत आहेत. त्या रक्कम थकीत असल्यामुळे आज कामगाराची प्रपंचाची फार हाल झाले. काहीचे मुलं आजारी आहेत, काही स्वतः माणसं आजारी आहेत, काहीची मुलं लग्न आहेत, कोणाचे आजारपण आहे, अजून कोणाला पेशंट चालू नाहीत, कॉलनीमध्ये राहायची व्यवस्था नाही, ती लाईट नाही. कामगार आतापर्यंत काम केलं त्या कामाचं तीच त्याचं झालं नाही. आता आम्हाला थोडीशी आशा आहे, कारण एका कारखान्याकरता बंद असलेल्या कारखान्याकरता जर 3 पॅनल होऊ शकतात म्हणजे हे नक्कीच कारखाना चालू करणार आहेत. त्याबद्दल आम्हाला आनंद आहे. फक्त त्याचबरोबर त्यांनी कामगाराची जी देणी आहेत ते देण्याने प्राधान्य द्यावीत. कामगारा सदैव कारखान्याच्या पाठीशी आहे. आतापर्यंत कामगारांनी कारखान्याचे प्रामाणिकपणे काम केलं आहे. ते कोणतंही मंडळ असो, त्याने कधीही कारखान्याबद्दल कामाबद्दल कुठली अडचण येऊन दिली नाही. ते 2-2-3-3 शिफ्ट करून कारखान्याचे कर्षण केलं आहे. वेळेवर पगार नसले तरी काम केलं आहे आणि पगार नसल्यामुळे आज 138 कोटी जे थकीत आहेत ते धोतक येत आहे का कामगारांनी पगार न घेता कारखान्याला सहकार्य केलं आणि त्यामुळेच आज कारखान्याचे 138 कोटी रुपये थकीत झाले. ही कामगार थोडे करू कशामुळे घेतले का प्रत्येक वेळेस कारखान्याची अडचण असायची, काही वेळेस लेबर भरती करायची, त्यावेळेस पैसे नसणार, पण कामगाराचे पैसे लेबर भरतीसाठी वापरायचे. आपण म्हणतो का कारखाना चालू होत आहे, लेबर भरत म्हणजे कारखाना चालू राहील, कारखाना चालू राहिला म्हणजे कामगाराचे पगार होतील, बाजारपेठ फुलन, शेतकऱ्याचे पैसे मिळतील. अशा पद्धतीने आम्ही प्रत्येक वेळेस सहकार्य करीत गेलो आहे आणि सहकार्य करीत असताना आम्ही त्याचा त्याग सुद्धा केलाय. परंतु त्या त्यागाची जाणीव आज कुणी ठेवत नाही. फक्त कामगारांबरोबर कारखाना बंद झाला, कामगारामुळेच वेळ येते, कामगार उपोषण करतात. कामगार उपोषण का करतात? त्याची पगार जर थकले नसते तर उपोषण केलं असतं का? आम्ही वेळोवेळी जाऊन प्रत्येक संचालक मंडळाशी चर्चा केली, त्यांना तोंडी बोललो, लेखी निवेदन दिलं, नंतर आम्हाला उपोषण पाळी आली. जर आमचे पैसे जर थकीत ठेवले नसते, पैसे जर दिले असते तर आम्ही उपोषण कशाच केलं असतं? आम्ही 138 कोटी ज्या बॅलन्स शीटला दिसतात ते आम्ही नाही, तुम्ही कारखान्याच्या बॅलन्स शीटला तुम्ही जे 138 कोटी दिसते आहात ते बॅलन्स शीटला थकीत आहेच ना, म्हणून दिसतेच ना. जर कारखान्याचे कामगाराचे देणं नसतं तर ते पैसे बॅलन्स शीटला दिसलेच नसते ना. हे देखील त्यांना जाणून केले पाहिजे. त्याकरता आम्ही आता या तिन्ही मंडळाला पाचारण केलं आहे. उलट त्यांना शुभेच्छा देतो का त्यांच्या हातून कामगाराचं भलं व्हावं. त्यांनी येऊन उद्या आम्हाला कसं सांगावं तर आम्ही कारखाना आजच्यापर्यंत चालू करणार आहोत, तुमचे कारखान्याचे कामगाराचे अशा पद्धतीने पैसे देणार आहोत. आणि त्या तिन्ही मंडळाचे काय असं म्हणणं ऐकून घेऊन त्यानंतर आम्ही कामगाराचा परत आमचा एक स्वतंत्र मेळावा लावणार आहोत. त्या मेळाव्यामध्ये आमची दिशा ठरवून मग पुढची दिशा ठरवली जाईल. एवढंच या निमित्ताने सांगतो. थांबतो. जय हिंद. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं 21 मे रोजी हे कामगार
तिन्ही पॅनलला त्या ठिकाणी बोलवणार आहेत आणि त्यांच्याकडून जाहीरनाम्यामध्ये सर्व माहिती घेऊन मग दिशा ठरवणार आहेत, असं ह्या कामगारांनी सूचित केलेलं आहे. आता या बंद पडलेल्या कारखान्यासाठी 3 पॅनल सध्या उभे राहणार आहेत आणि या तिन्ही पॅनलच्या माध्यमातून सगळ्यांनीच अशी आश्वासित केलेले आहे की हा कारखाना आम्ही सुरू करणार आहोत. मग या कारखाना सुरू करण्याच्या विषयाला धरून या कामगारांचा प्रश्न असा आहे की आपण कशा पद्धतीने सुरू करणार, ती माहिती आम्हाला आमच्या कामगारांच्या या मेळाव्यामध्ये आपण जाहीररित्या सांगावी आणि त्यानंतर आमचा निर्णय आम्ही ठरवणार आहोत. तर अशा पद्धतीनं ह्या कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये कशी दिशा ठरते हे आता बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. बघत राहा आपला परिसर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा मित्रांनो. धन्यवाद.